रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रममधील दुसरा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू, मग श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि श्लोकार्थ पाहूया. आधी श्लोक असा आहे. जटाकटा संभ्रम भ्रमन निलिंप निर्झरी विलोल वीच वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम. असा हा श्लोक आहे. जसं पहिल्या श्लोकाची सुरुवात जटा याच शब्दाने झाली, तशीच या दुसऱ्या श्लोकाचीही सुरुवात जटा याच शब्दाने झाली. पण दोन्ही श्लोकांमध्ये जटा हा शब्द स्वतंत्रपणे न येता एका सामासिक शब्दाचं पूर्वपद म्हणजेच पहिला शब्द म्हणून आलेला आहे. आता इथे तो समास कोणता आहे, तर तो आहे जटा कटाह. कटाह याचा अर्थ मोठी कढई. जटा एव कटाह रूपक कर्मधारय समास इथे झालेला आहे. जटा कटाह जटारूपी कढई. आता पहिल्या ओळीचा विग्रह आपण असा करू शकतो. जटा कटा हे संभ्रमेन भ्रमन निलिंप निर्झरी. जटा कटा हे जटारूपी कढईमध्ये. संभ्रम याचा आपण नेहमीचा अर्थ जो गोंधळलेला असा घेतो, इथे तो अर्थ नसून चक्राकार गती असा अर्थ आहे. आणि भ्रमण म्हणजे फिरणारी. निलिंप याचा अर्थ देव आणि निर्झरी म्हणजे नदी. ही देवलोकातील नदी आहे, स्वर्गीय गंगा. आणि पुढचा शब्द आहे विलोल. विलोल याचा अर्थ चंचल, उसळणाऱ्या. वीची याचा अर्थ लाट आणि वल्लरी म्हणजे वेल. विलोल वीची वल्लरी या शब्दापर्यंत पहिली ओळ हे सगळं गंगेचं विशेषण आहे. ती गंगा कशी आहे हे पहिल्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. जटा कटा आहे म्हणजे जटारूपी कढईमध्ये चक्राकार गतीने फिरणारी ही स्वर्गीय गंगा, हा पहिल्या ओळीचा अर्थ. पुढे ती कशी आहे, तर ती विलोल वीची वल्लरी आहे, म्हणजे जिच्यामध्ये उसळणाऱ्या चंचल अशा लाटा आहेत, त्या लाटारूपी वेलबुट्टी जिच्यामध्ये आहे अशी ही स्वर्गीय गंगा. आणि ती आणखी काय आहे, विराजमान मूर्धनी. विराजमान म्हणजे शोभन दिसत आहे. विराजमान वि अधिक राज या धातूचं कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण, शोभून दिसणारी. मूर्धनी, मूर्धन म्हणजे मस्तक. मूर्धनी हे सप्तमी एकवचनाचं रूप आहे. मूर्धनी याचा अर्थ मस्तकावर. त्याच्या पुढची ओळ आहे. धगत 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 ज्वल ललाट पट्ट पावके. धगत 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 याचा अर्थ धगधगोन आणि ज्वलत याचा अर्थ पेटलेला. ललाट म्हणजे कपाळ, ललाट पट्ट म्हणजे कपाळपट्टी आणि पावके हे पण सप्तमी एकवचनाचं रूप आहे. त्यातलं मूळ नाम आहे पावक आणि पावक याचा अर्थ आहे अग्नी. शंकरांच्या कपाळावर तिसरा नेत्र आहे आणि त्यामध्ये धगधगून पेटलेला असा अग्नी आहे. त्या पुढची ओळ आहे. किशोर चंद्रशेखरे रतिही प्रतिक्षणम मम. किशोर चंद्रशेखरे हा पण एक समास आहे. किशोरचंद्र शेखरे यस्य सह व्यधिकरण बहुव्रीही समास. किशोरचंद्र म्हणजे छोटासा चंद्र म्हणजेच चंद्रकोर आणि शेखर याचा अर्थ मस्तक. शेखरे हे पण सप्तमीचंच एकवचनाचं रूप आहे. ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे असा तो शंकर महादेव. आता या विची वल्लरीपर्यंतची गंगेची विशेषणं आणि बाकीची सगळी हे शब्द सप्तमी एकवचनामध्येच असल्यामुळं ते किशोर चंद्रशेखरे या शब्दाची विशेषणं आहेत. रतिही म्हणजे रममाण होणे, एखाद्या गोष्टीमध्ये रती असणे, त्याच्यामध्ये रमून जाणे. प्रतिक्षणम हा पण एक समास आहे. क्षणे क्षणे अव्ययी भाव समास. आणि मम म्हणजे माझे. हा झाला सगळ्या शब्दांचा अर्थ. आता आपण श्लोकार्थ बघूया. जटाकटा हे संभ्रमेन भ्रमन निलिंप निर्झरी. जटारूपी कढईमध्ये चक्राकार गतीने फिरणारी, शिवाय जिच्यामध्ये चंचल अशा उसळणाऱ्या लाटांची वेलबुट्टी आहे अशी ही स्वर्गीय गंगा ज्याच्या मस्तकावर विराजमान झाली आहे, शोभून दिसत आहे. ज्याच्या कपाळपट्टीवर धगधगून पेटलेला अग्नी आहे आणि ज्याच्या मस्तकावर
चंद्रकोर आहे अशा शंकर महादेवांच्या ठाई माझं मन प्रतिक्षण प्रत्येक क्षणी रममाण होवो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये याच्या पुढच्या श्लोकासह आपण नक्की भेटूया. धन्यवाद.